रत्नाकांना इतके फोन केले मी, पण त्या एकही फोन उचलत नाहीये. मस्त आरामात सासरे झोपल्या असतील. त्या काही आता इकडे येणार नाही. कोण येणार नाही आज? हा? काय बोलताय तुम्ही? कोण येणार नाही आज? अरे काय झालं? असे गप्प काय तुम्ही सगळे? तुमच्यामुळे. हा? नाही नाही, म्हणजे तुमची पर्सनॅलिटीच अशी आहे ना, तुम्ही जिथे जाल तिथे सगळ्यांची बोलती बंद होते. ताई, हा बोलू नको तू काही. तू काय माझ्या पुढे गप्प बसणार आहेस का? खरं सांग, काय चाललं होतं ग तुमचं? माझ्याबद्दलच बोलत असाल ना तुम्ही? नाही हो रत्नाक्का, काही नाही. अगं रत्नाक्का, तू लवकर आलीस? नाही म्हणजे भाऊजी येणार होते म्हणून तू गेली होतीस ना? का? नाही नाही, आपलं सहज विचारलं. बाकी तू लवकर आलीस, उशिरा यायचं होतं ना? नाही नाही अगं, लगेच उशिरा म्हणजे कधीही येऊ शकतेस. तुझंच घर आहे अगं, तुझी खोली पण आहे ना इथे. बाप्या, हो आहेच मग. आणि हे कुणाला मला सांगायची गरज नाही. हा, खोली पण माझी आहे, घर पण माझं आहे. हा चला वा बाजूला, भूक लागलीये मला, खाऊन नाही आलीये मी काही. आता तर रत्नाक्का पण आली आहे, म्हणजे काहीतरी तमाशा नक्की होणार. आणि तोच पाहून फायनान्सर पळून जाईल. फॅक्टरीचं काम काही होत नाही, म्हणजे मला आता काहीच करायची गरज नाही लागणार. मी गेले होते घरी, थोडा वेळ थांबले आणि परत आले. तुमच्या भाऊजींना फोन आला होता, काम आलं जिल्ह्यातून, मग काय परत जावं लागलं. मग मी घरी थांबून काय करू ना, मग मी आले परत. आणि काय ग नाने, काय एवढ्या वर्षात तू मला कधी फोन केले नाही जेवढे फोन आज केलेस तू. नाने, काय गडबड आहे ग? हा, माझ्या मागे काय खिचडी शिजवताय तुम्ही? खिचडी पण शिजवायची होती का? हे नाही सांगितलं तुम्ही मला. तुला हे नव्हतंच सांगितलं, पण जे सांगितलं होतं ते तरी कुठे काम केलेस तू? एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? काही नाही हो, सकाळपासून एक काम नीट करत नव्हती, सगळं विसरत होती, सारखी तुमची आठवण काढत होती. खरंच नाने, एवढं प्रेम माझ्यावर? हो 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 नाने, हो ये नानी, ये. माझी नानी ते. नानी, या सगळ्या सुनांमध्ये ना तुलाच माझी कदर आहे. किती साधी बोली आहेस तू. या सगळं सांगतात ना ते करत असतेस तू, पण मला माहितीये तुझ्या मनात माझ्याविषयी आदर आणि प्रेम येते. चल, माझ्याकडून तुला एक छानशी पैठणी. का? मी काय केलंय? तर घ्या. माझा एवढा विचार करतेस, हा, माझी एवढी आठवण काढलीस म्हणून तुला एक पैठणी. हा, चला आता आहे ना, मी खूप जास्त थकलीये, मी ना वर जाऊन जरा पडते बाई. रत्नाक्का, आता तुम्हाला भूक लागली ना, आधी तुम्ही जेवण करून घ्या आणि मग जा. अगं, मी आधी माझ्या खोलीत जाऊन थोडा वेळ पडते, मग जेवे ना. अहो रत्नाक्का, असं काय करता? भूक नका मारू तुम्ही, आधी जेवण करून घ्या. मोठ्या बाई वाडा. ताई, हा खरं खरं बोल, काय झालंय ते? काही कारण असल्याशिवाय तू इतकं गोड नाही बोलणार माझ्याशी. अहो रत्नाक्का, काही नाही झालंय. नाही ते तर मला कळेलच. आधी मला खोलीत जाऊन आराम करू दे. माझं तुझ्याकडे काम आहे. काय रे बाप्या? नाही म्हणजे माझ्या बरोबर कोठ्याच ऐश्वर्याला का पैठणी घ्यायची. बाप्या, काही डोकं बिकं फिरलंय का तुझं? काही बोलतोय? चलो बाजूला, चला. काय बोलताय? थांबवतोय मला. अगं रत्नाक्का, अगं तुझ्या रूम मध्ये ढेकणं झाले, ढेकणं. आम्ही साफसफाई करून घेतो, मग तुझा. नान्या, काही ढेकणं बिकणं नाहीये, उगीच काहीतरी कारण देऊ नका. चल. रत्नाक्का, ऐका ना, तुम्ही आत्ता चलात ना सासरून, मग लगेच जाणार आहात का आरामाला खोलीत? त्यापेक्षा बोला ना जरा आमच्याशी. बोला ना, चला. हो हो. काय 2-4 वर्षांनी आलेली नाहीये मी माहेरी.
उगीच काही कारण देऊ नका ग. चल जाऊ दे मला. रत्नाका अहो रत्नाका ऐका काय ऐका तुम्ही खोलीत पण आल्या. एकतर मला झोप आली आहे, तुम्ही मगापासून सगळी चिडचिड केली. आणि हे काय, ही बॅग कोणाची आहे? कोणाचं आहे हे सामान? माझ्या खोलीत काय करताय? अरे बोला ना, कोणाचं सामान आहे? रत्नाका ते ऍक्च्युली काय कोणाचं आहे हे सगळं सामान? ऐका ना, मी आदिती एनी प्रॉब्लेम? हो अहो प्रॉब्लेम म्हणजे कोण आहे ही बया? हा, ही माझ्या खोलीत काय करते? या रेवा मॅडम, रेवा दीक्षित फायनान्सर आहेत. आपल्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट करायला इंटरेस्टेड आहेत त्या. ते म्हणूनच प्रोजेक्ट इन्स्पेक्शन साठी आल्यात ते इकडे. ते काय आहे, आपल्या गावात चांगलं हॉटेल नाहीये ना, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की इथेच आपल्याच घरी त्यांना राहण्याची सोय करायची. नाही नाही, हे मात्र चांगलं केलं. काय गुळपोळीत आलेले देशमुखांचे पाहुणे देशमुखांचं घर सोडून जर हॉटेलमध्ये राहायला गेले असते ना, हे मात्र ओरिजिनल देशमुखला अजिबात आवडलं नसतं. नमस्कार, मी रत्नाका. तुमचं देशमुखांच्या घरात खूप स्वागत आहे. काय तुम्ही पाहुणे आहात आमच्या. पण चुकीच्या खोलीत आलात. ही खोली माझी आहे. हे तुमच्यासाठी गेस्ट रूम आहे ना. काय आमचं घर खूप मोठं आहे, खूप खोल आहेत, म्हणून गोंधळ झाला असेल तुमचा. अहो रत्नाका, अहो, काय करताय तुम्ही? अगं आता या गेस्ट रूम मध्ये राहणार ना, मग त्यांचं सामान गेस्ट रूम मध्ये शिफ्ट नको करायला का? थांबतो. चला मी तुम्हाला ना गेस्ट रूम दाखवते. रूम शिफ्ट करायचे? नाही 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 रत्नाका, ऐका ना रत्नाका, एक मिनिट. मॅम सॉरी, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी सॉर्ट आउट करते सगळं. हा आदिती म्हणजे रत्नाका या ना, आम्ही सांगतो या. एक मिनिट, ही माझी. सॉरी, आता जे काय झालं त्यासाठी नाही. काय ते आमची रत्नाका जरा सॉरी. कुठे आले मी? काय घर आहे हे? दर दुसऱ्या मिनिटाला सरप्राइजेस. हे घर आहे की सर्कस? हे बघा, ती माझी खोली आहे. हो हो, राहायला दिली, फक्त नावावर नाही केली त्यांच्या. म्हणजे हा, राहायला दिली म्हणजे काय? हा, हे बघ, घरात गेस्ट रूम आहे. गेस्टला गेस्ट रूम मध्ये राहायला द्यायचं का माझ्या खोलीत राहायला द्यायचं का? रत्नाका, अहो हळू बोला ना, अहो पाहुणे ऐकेल ना. अगं मग ऐकू दे ना, तिला पण कळलं पाहिजे ती चुकीच्या खोलीत राहतीये ते. रत्नाका प्लीज प्लीज शांत व्हा. सॉरी, आम्ही तुम्हाला न विचारता तुमची खोली रेवा मॅडमने दिली. पण अहो कसं आहे, या घरातली सगळ्यात कन्व्हिनियंट रूम तुमची आहे. तिकडे नेटवर्क चांगलं येतं, एसी रूम आहे. आणि रत्नाका, रेवा मॅडम खूप महत्वाची व्यक्ती आहे. त्यांच्यामुळे आपल्या फॅक्टरीचं काम सुरू होणार आहे. आपल्याला खूप मदत होणार आहे त्यांची. फक्त आर्थिक नाही तर त्यांच्या अनुभवांचा सुद्धा फायदा होणार आहे आपल्याला, गायडन्स मिळणार आहे आपल्याला. रत्नाका, देशमुख इंडस्ट्रीजचं काम आता अडकून राहिले, त्याला रेवा मॅडममुळे चालना मिळणार आहे. मग त्यांची आपल्याला एवढी मदत होणार आहे, तर त्यांची गैरसोय होऊ नये ही काळजी आपणच घ्यायला हवी ना. नाही, पण पाहुण्यांच्या सोयीसाठी आपण आपल्या माणसांची गैरसोय का करायची? त्यांना का दुखवायचं? हो ना, हे बघ, पाहुण्यांचा पाहुणचार करायला कोणी नाही म्हणतंय का? अगं गेस्ट रूम्स आहेत, त्याच्यामध्ये ठेवायचं ना गेस्ट ना. पण नाही, माझीच खोली कशी दिसते का तुम्हाला? नाही, रत्नाका कुठे घरातली आहे? मध्ये तिची खोली, ती काय येऊन जाऊन तर असते. हो रत्नाका, काय बोलताय तुम्ही? याच घरातल्या आहात, ओरिजिनल देशमुख आहात तुम्ही. आणि देशमुखांचा मान किती मोठा आहे, हो की नाही? रत्नाका, गावात चांगलं हॉटेल नाहीये. आणि रेवा मॅडमच्या दृष्टीने बघायला गेलात
तर या घरातली सगळ्यात बेस्ट रूम तुमची आहे. हो, त्यामुळे आम्ही त्यांना तुमची खोली दिली. पण तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर काही हरकत नाही, आपण त्यांना गेस्ट रूम मध्ये शिफ्ट करू. नाही नाही, राहू दे त्यांना माझ्या खोलीत. थँक्यू. अदिती, मी म्हणायला सारखं म्हणते ना की मी तुझी आई आहे, पण तू आहे ना आता मला लहान मुलांना समजवतात ना तसं समजवलंय. देशमुखांची फॅक्टरी पणाला लागली आहे ना. थांब, मी आत्ता जाऊन त्यांची माफी मागून येते. हा, आलेच. हो काय, मी निघून जाऊ का इथून? हे बघा, मी करते माझी बॅग पॅक. तुम्ही मला फक्त सांगा की कोणत्या रूम मध्ये शिफ्ट व्हायचंय, की घरातून निघून जायचंय. ते नाही नाही, आता कुठेच नाही जायचं. इथेच राहायचं तुम्ही. आर यू शुअर? नाहीतर परत कोणीतरी येऊन मला. नाही नाही, आता कोणी येणार नाही. आणि काय ना, या रूम मधनं तुम्हाला काढायचा अधिकार फक्त ओरिजिनल देशमुखला आहे. हे ओरिजिनल देशमुख काय असतं? काय नाही हो, मी या घरची लेक आहे ना, म्हणून ओरिजिनल. पण तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका, आता सगळं सॉल्व्ह झालंय. हा, राहा इथेच. हा, आणि ते मगाशी जे काही झालं ना त्याच्यासाठी सॉरी. राग मानू नका तुम्ही, म्हणजे माफ करा. नानी, तुला सांगितलं होतं ना त्यांच्यावर लक्ष ठेवायला. कोणावर? रत्नाक्कांवर. त्या इथे कशा आल्या? अहो ताई, त्या फोन उचलत नव्हत्या, म्हणून मला वाटलं की. काय वाटलं? त्या झोपल्या असतील. तू जर नीट लक्ष ठेवलं असतं ना, हे सगळं घडलंच नसतं बघ. हे बघ, जाऊ ते झालं ते. हे बघ, आधी तिने सगळं सांभाळून घेतलंय ना, आणि रत्नाकरनी सुद्धा समजून घेतलंय. आता पाहुणी चिडायला लोक बस काय. हो ना, आधीच 2दा त्रास झालाय त्यांना, आणि आता परत म्हणजे काय. आम्ही पुरुषच पाहुणीच्या पाहुणचाराचं बघतो काय. ना तुम्हा बायकांना काही जमणार नाही. तुम्हाला जमलं असतं. हा, दिवसभर ऐश्वर्या सोबत राहणं इतकं सोपं आहे. ती काय ऐश्वर्या आहे तुमच्या होला हो मिळवायला? हे बघा, आतापर्यंत जे झालंय ते झालंय. इथून पुढे आपल्या पाहुणीला त्रास व्हायला नको. आणि सगळ्यात महत्वाचं, मी त्या पाहुणीला रत्नाक्कांची रूम दिली, ही माझी आयडिया आहे, हे रत्नाक्काला कळता कामा नये. नाही तर गोंधळच काय, तमाशा होईल. बरं, माफी मागितलीये मी, सामान पण लावून दिलंय. त्या रागावल्या नाहीत ना? नाही म्हणजे नाही वाटलं रागात. आणि मी माफी मागितली तरी नॉर्मलच होत्या. राग गेलाय म्हणजे बहुतेक. थँक्यू रत्नाक्का. असू दे ते सगळं, पण मला सांग, माझ्या खोलीत त्यांना राहू देण्याची शक्कल कोणी लढवली ग? माझीच होते. सगळं स्वतःवर घ्यायची सवय का ग तुला? नाही रत्नाक्का. मग आता काहीच बोलू नकोस. मला कळलंय याच्या मागे कोणाचं डोकं येते. और इसकी सजा उसे मिलेगी. आता काय, तो पाण्याचा ग्लास हातातच धरणार आहेस? दे तो इकडे. हे काय, पाणी गरम करून नाही आणता आलं? तुम्ही काय रोज गरम पाणी पिता का? अगं प्यायला हवं. मुद्दाम करताय ना तुम्ही. माझ्याकडून गेस्ट रूम आवरून घेतलं, कपाट लावून
लावून घेतलं. आता पाणी आणलं तर गरम पाणी आण. मुद्दाम करताय ना? आयडिया तुझीच होती की नाही? हा, माझी रूम रेवा मॅडमला द्यायची. आता मला ही खोली दिलीये तर इथे माझी व्यवस्था बघायची, मला काय हवं नको ते सगळं बघायची जबाबदारी कुणाची आहे? तुझीच ना. चल चल, बेडशीट बदल. काय गरज आहे? चांगली तर आहे. रंग आवडत नाही मला तिचा. मी ही कामं करणार नाही. कारण नसताना कामं सांगतायत ना तुम्ही? हा, ओरडू नकोस. चोर तो चोर, वर शिरचोर. काय प्रॉब्लेम आहे हो तुमचा? हा, दिली ही रूम रेवा मॅडमला तर काय बिघडलं? अहो, रेवा मॅडम मुळे आपल्या देशमुख फॅक्टरीचा चांगला फायदा होणार आहे म्हणून दिली ही रूम. प्रॉब्लेम हा नाहीये की तू माझी रूम त्या रेवा मॅडमला दिलीयस. प्रॉब्लेम हा आहे की तू हे सगळं मला न विचारता ठरवलंस. सगळ्यांना हुशारक्या फुशारक्या मारत सांगितलं असशील, रत्नाकरला मी सांभाळते, तिचं मी बघून घेईल. हा, पण आता मी आलीये तर बोलती बंद झाली तुझी. घाबरट कुठली? हे बघा रत्नाक्का, मी घाबरलेली नाहीये. ते पाहुण्यांसमोर उगाच तमाशा नको म्हणून मी. हो, नाही नाही दे, आता काही कारण दे तू, पण तुझी जी काही ही ताकद, ही हिम्मत आहे ना, ही मी नसताना माझ्या समोर चालायचं नाही तुझा गमजा. रत्नाक्का, चॅलेंज करू नका मला. चल, केलं चॅलेंज. काय करशील? ताई, हा राग आहे ना, हा मला दाखवायचा नाही बर का. चल निघ, पाणी गरम करून आण. ताई, चुकून पडलं. नाहीतरी तुम्हाला हे पाणी नकोच होतं ना. आणते ना, गरम पाणी आणते तुमच्यासाठी. आता मुद्दाम मुद्दाम केले, कळत नाही मला. आता कसं वाटतंय? आणि जेव्हा तुम्ही मुद्दाम करताय त्याचं काय? गरज आहे त्याची तुला अद्दल घडवायला. रत्नाक्का, अद्दल तर तुम्हाला घडली पाहिजे. आई, कोणाशी बोलतीयस तू? ओरिजिनल देशमुख हे मी, ओरिजिनल देशमुख. नीट बोल बर का माझ्याशी, नाहीतर काय मारणार मला? तुझ्याकडे बघताय ना, त्याची गरजच वाटतीये. हो का? मग मारा, हात तर लावून दाखवा. हो, ये लावला. मी लावला. ताई, ताई, ताई हात सोड. नाही सोडणार. ताई हात सोड. नाही सोडणार. हे बघ, एक तर चूक तुझी आहे आणि बापूला मुठीत ठेवतेस ना, तसं मला गृहीत धरू नकोस बर का. रत्नाक्का, तुम्हाला कुणीही गृहीत धरत नाहीये. तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही परमिशन दिली नसती म्हणून नाही विचारलं. म्हणून हा, म्हणून तू निर्णय घेणार? ताई, मी आता तुझ्या झेंडा उपटीन. मी सुद्धा उपटीन ना. मला पण काय झालंय? मॅडम, हो काही नाही झालं, तुम्ही आराम करा ना. अरे असं कसं काही नाही, एवढा आवाज येतोय, काहीतरी झालंय. अगं शांतो, अक्का शांतो. थांबा, हे बघून येतं. शांतो शांतो शांतो. अगं नको. आज आहे ना, काय सोक्ष मोक्ष लागायचं ना, तो लागूच दे. हो, तुमची दादागिरी पण नाही चालणार इथे. अगं पण रत्नाकाव काय हे? मॅडम बघतोय. रेवाने सगळे तमाशे पाहिले आणि आता तर मारामारी सुद्धा. आता काही यांना फायनान्स देत नाही. मॅडम, हे आमचं घर आणि या घरातली माणसं अशीच आहेत. खूप इमोशनल आणि नात्यांमध्ये अडकणार, म्हणून जरा बिझनेसमध्ये कमी पडतात, म्हणून फायनान्स मिळायला सुद्धा कठीण जातं. खरंच यांना बिझनेस मधलं काहीच कळत नाही. आता कशी फॅक्टरी उभी राहणार आहे तेच काही कळत नाही. खरंच ह्यांना बिझनेस मधलं काही कळत नाही, बिकॉज माझ्याकडे वेगळी इन्फॉर्मेशन आहे.